नवदुर्गा माता मंदिर कळसारोन सोहळ्यात 721 वासनींनी सहभाग घेतला। जोडभाई पेठ चाटला साडी सेंटर जवळील श्री नवदुर्गा माता मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं। मंडप, विद्युत रोषणाई, महिला भाविकांची मोठी गर्दी, चंडी यज्ञ, होम हवन यज्ञ सोहळा सुरू होता। काशीपीठाचे उत्तराधिकारी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत कळसारोहण झालं। दरम्यान 1947 साली नवरात्र उत्सवास मंडळानं सुरुवात केली। दरवर्षी फक्त नवरात्र उत्सव होत होता। मंडळानं 2004-2005 साली हे मंदिर उभारलं। देवीची पाषाण मूर्ती इथं स्थापन करण्यात आली। आज मंदिरावर कळसारोहण करण्यात आलं। असं आपण म्हणजे आपल्याला जे बाळा आहे, लेकरं आहे, त्यांना रोज आपण मंदिरला घेऊन यायला पाहिजे। ते मंदिर काय आहे, आपले जे धर्म काय आहे, आपलं आचरण काय आहे, ते आपल्या बाळांना कळायला पाहिजे। लेकरं म्हणजे आपण गेल्यानंतर सुद्धा काही लोक तुमच्या जे नात्यामध्ये नाही, म्हणजे काही ना केलं म्हणजे ते करणार वेगळं आहे असं एक नातं लोक ते गेलं बरं झालं, काही नाही केलं त्यांच्या नावाने आहे ते आमदारांनी कित्येक आपला सद्यो जाताय वै नमो नमः शुद्धोदकेन स्नापयामि। ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मुक्षीयमृतात् भस्मपरिकल्पयामहे गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां ईशलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं काशीपुरेशाय मङ्गलं कवि काशीनाथेशाय मङ्गलं क्लेशापहाराय पाशप्रमोचाय ओम वागर्थाय सम्पृक्तो वागर्थाय प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वरो। जरा मुंदी सरी वगैरे करतो तोच आपण समर्थ धर्माचं रक्षण करण्यासारखं आहे। आपण हा कार्यक्रम मध्ये नवदुर्गा शक्ती माताच्या याच्यामध्ये आपण कळसारोहण निमित्त दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। पौर्णिमेला महाप्रसाद सेवा असते। सिद्धेश्वर नाडर, संजय होमकर, भीमाशंकर पदमगौंडा यांच्यासह श्री नवदुर्गा माता मंदिर समितीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य यांनी नियोजन केलं होतं। या सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती।